नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी विषय भूगोल। आज आपण यामध्ये पाठ क्रमांक 1 ऋतुनिर्मिती भाग 1 या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। आपल्याला माहित आहे ऋतुनिर्मिती भाग 1 आणि भाग 2 अशा प्रकारचे पाठ इयत्ता 7वी साठी आहेत। त्यापैकी पाठ क्रमांक 8 जो आहे ऋतुनिर्मिती भाग 2 हा आपल्याला 22 डिसेंबर नंतर घ्यायचा आहे। या सूचना शिक्षकासाठी आहेत। जर आपण आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आता आपण या पाठातील काही महत्त्वपूर्ण प्रश्न स्वाध्याय रूपाने पाहणार आहोत। पहा, या ठिकाणी थोडे आठवड्यामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत। त्यातील पहिला प्रश्न आहे, पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात? आपल्याला माहित आहे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतो, तो कशामुळे होतो याचं उत्तर लिहायचं आहे। तर आपण उत्तर लिहायचं आहे, पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजेच स्वतःच्या आसाभोवती फिरण्यामुळे पृथ्वीवर दिन व रात्र होतात। यामध्ये परिवलनादरम्यान पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर येतो त्या भागाला सूर्यप्रकाश मिळतो, त्यामुळे तेथे उजेड असतो आणि त्या भागाला किंवा त्या काळाला आपण दिन असे म्हणतो। तर या उलट पृथ्वीच्या सूर्यापासून दूर असलेल्या भागाला प्रकाश मिळत नाही, त्यामुळे त्या भागात अंधार असतो आणि त्या भागात त्या काळात रात्र असे आपण म्हणतो। म्हणजे पृथ्वीवर दिन आणि रात्र कशामुळे होतात ते आपल्याला समजले। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात? आता आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे। उत्तर, पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात। बघा, सूर्याभोवती जेव्हा पृथ्वी प्रदक्षिणा घालते त्याला परिभ्रमण म्हणायचं आणि स्वतःभोवती जेव्हा पृथ्वी फिरते त्याला परिवलन। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो? म्हणजे परिभ्रमण करण्यासाठी सूर्याभोवती पृथ्वीला किती कालावधी लागतो? तर आता याचं उत्तर लिहूया। उत्तर, पृथ्वीला या क्रियेस जवळपास 365 दिवस म्हणजेच 1 वर्ष लागते। त्यानंतर पुढील प्रश्न दिलेला आहे, पहा प्रश्न आहे, आपला देश कोणत्या गोलार्धामध्ये आहे? आता आपला भारत जर आपण आपल्या नकाशामध्ये पाहिला किंवा पृथ्वी गोलावर पाहिला तर आपल्याला माहित आहे आपला देश उत्तर व पूर्व गोलार्धामध्ये आहे। अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं काय करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाहीत? पहा, आपल्या पृथ्वीवर जे सूर्यकिरणे येतात ते सर्वत्र लंबरूप असतात का? नाही। मग का नाही? तर आता आपण उत्तर लिहूया। पृथ्वीवर सूर्यकिरण सर्व ठिकाणी लंबरूप पडत नाहीत कारण सूर्यकिरणे हे एका सरळ रेषेत प्रवास करतात आणि परस्परांना समांतर असतात। पृथ्वी गोलाकार आहे, त्यामुळे विषुववृत्ताजवळ सूर्यकिरणे लंबरूप पडतात, तर विषुववृत्तापासून जसे जसे उत्तर व दक्षिण ध्रुवाकडे जावे तसे तसे सूर्यकिरणे तिरपी पडतात, म्हणून पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप पडत नाहीत। अशा प्रकारे आपण या प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहेत। आपण आता थोडे आठवूया, हा प्रश्न सोडवलेला आहे। त्यानंतर बघा, आपल्यामध्ये सांगा पाहू म्हणून एक माहिती दिलेली आहे। या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्यावरून आपल्याला काही नोंदी करायच्या आहेत। तर आता हे नोंदी कशा करायच्या आहेत पहा, जर आपण तक्त्याचं नीट निरीक्षण केलं तर यामध्ये दिनांक 19 जून ते 28 जूनपर्यंतचे दिनांक दिलेले आहेत। तर या दिनांकाच्या दिवशी आपल्याला सूर्योदय म्हणजे सूर्य कधी उगवतो, त्यानंतर सूर्यास्त म्हणजे सूर्य कधी मावळतो हे आपल्याला वेळ लिहायचा आहे। त्याचबरोबर कालावधीमध्ये दिनमान आणि रात्रमान असे 2 आपल्याला भाग केलेले दिसतात। म्हणजे दिनमान म्हणजे दिवस किती असतो आणि रात्रमान किती असतो आपल्याला, म्हणजे रात्र किती असते त्याचा सरासरी कालावधी किती असतो ते आपल्याला लिहायचं आहे। आणि ही सर्व माहिती आपण कुठून मिळवली म्हणजे माहितीचा स्रोत काय आहे ते देखील लिहायचं आहे। आपण प्रत्यक्ष निरीक्षण करून किंवा दिनदर्शिका, वृत्तपत्रे किंवा आंतरजाल म्हणजे इंटरनेटचा वापर करून हा पुढील कालावधी काय करायचा आहे आपल्याला किंवा हा तक्ता काय करायचा आहे आपल्याला भरायचा आहे। आता बघा, एक प्रश्न विचारला आहे की वरील तक्त्यावरून नोंदीवरून सर्वात मोठा दिन कोणता असणार आहे? जर आपण 21 जून ते 28 जूनच्या दरम्यान जर पाहिलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे 21 जून हा दिवस काय असतो, सर्वात मोठा दिवस असतो। बरं, मग आता प्रश्न काय पडला, रात्रमानात दररोज कोणता बदल दिसतो? तर याचं उत्तर काय लिहायचं आपण निरीक्षण आपण स्वतः करायचं आहे। आणि मग रात्रमानामध्ये तुम्हाला काय बदल दिसतो तर याचं उत्तर आहे
सुरुवातीला काही दिवस रात्रमानाचा कालावधी थोडासा कमी होतो आणि नंतरचा काही दिवस रात्रमान स्थिर राहते आणि त्यानंतर रात्रमान वाढते, म्हणजे रात्र मोठी होते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, मग हा बदल कशामुळे होत असावा, याबाबत काय अंदाज आहे आपला? तर याचं उत्तर आपण लिहायचं आहे, पृथ्वीचा कललेला आस आणि तिचे परिभ्रमण यामुळे दररोज दिनमान व रात्रमान सारखे नसते. बघा, आपली पृथ्वीचा जर आस पाहिला आपण थोडासा कललेला दिसतो. त्याचबरोबर पृथ्वी सूर्याभोवती काय करते, परिभ्रमण करत असते. त्यामुळे आपल्याला दिन आणि रात्र यामध्ये तफावत किंवा फरक दिसतो. अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तर लिहायची आहे. आता पुढे पहा, प्रश्न दिलाय, रात्रमान काढण्यासाठी तुम्हाला काय करावे लागले? आता आपण रात्रमान कसं काढायचं, तर याचं उत्तर लिहायचं पहा, रात्रमान काढण्यासाठी सूर्यास्त आणि त्यानंतर येणारा सूर्योदय या वेळेची नोंद करावी लागते. म्हणजे संपूर्ण रात्र किती वेळ होती याचा आपल्याला या ठिकाणी नोंद करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, कोणत्या 2 तारखांना दिनमान व रात्रमान यातील कालावधी समान होता? आता आपण 19 जून ते 28 जून या दरम्यान जर आपण दिनांकाचं निरीक्षण केलं किंवा सूर्यास्त, सूर्योदय, रात्रमान, दिनमान याचं निरीक्षण केलं तर आपल्याला समजतं की जून आणि 23 जून यामध्ये आपल्याला थोडा बहुत काय दिसतो, समानता दिसते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, दिनमान व रात्रमान यामध्ये पडणारा फरक तुम्ही तक्त्याच्या आधारे पाहिलात. पृथ्वीवर सर्वत्र असा फरक पडत असेल का, याविषयी तुमचा काय अंदाज आहे? पहा, उत्तर आहे, दिनमान व रात्रमानामध्ये पडणारा फरक पृथ्वीवर सर्व ठिकाणी आढळून येतो, कारण विषुववृत्तावर मात्र दिनमान आणि रात्रमान आपल्याला काय दिसून येते, सारखेच दिसून येते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. त्यानंतर पुढे आणखी पहा, आपल्याला काय माहिती दिली आहे, सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात 19 ते 28 तारखेच्या दिनमानाचा कालावधी खालील नमुन्यानुसार आपल्याला वहीत देखील काय करायचं आहे, नोंद करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्ही स्वतः लिहायची आहे, प्रत्यक्ष निरीक्षण करून दिनदर्शिकेच्या मदतीने किंवा वृत्तपत्र किंवा आंतरजाल म्हणजेच इंटरनेटचा वापर करून आपल्याला 19 ते 28 डिसेंबर या दरम्यानचा आपल्याला काय करायचं आहे, कालावधी या प्रकारे आपल्याला लिहायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला पाठ क्रमांक पहिला ऋतुनिर्मिती भाग 1 यामध्ये आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची आपण उत्तरे या ठिकाणी लिहिलेली आहेत. शिक्षकासाठी देखील एक काही उपक्रम आहे. हा उपक्रम विद्यार्थ्याकडून वर्षभरात करून घ्यायचा आहे. शाळा सुरू झाल्यापासून साधारणपणे 8 दिवसांनी हा उपक्रम सुरू करून डिसेंबर अखेरपर्यंत संपवा. आठवड्यातून 1 दिवस सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळीचे निरीक्षण करायचे आहे. ही सूचना शिक्षकांसाठी आहे, ती विद्यार्थ्याकडून आपण करून घ्यायचं आहे. आणि पाठाचा जो पुढील भाग आहे तो आपल्याला कधी घ्यायचा आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये घ्यायचा आहे. सप्टेंबर महिन्यासाठी भरलेल्या त्यावरून तक्त्याच्या नोंदी, दिनमान, रात्र त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, अभ्यासाचं आहे. अशा प्रकारे आपण पाठ क्रमांक 1 ऋतुनिर्मिती भाग 1 या पाठाचा स्वाध्याय पाहिला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.